जानेवारी हा दिवस सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपण महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा करत आहोत. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये उदगीर ग्रामीण पोलिसांनी हुमा चौक ते उदगीर ग्रामीणपर्यंत एक रॅली काढलेली आहे. यामध्ये पोद्दारचे सर्व स्टाफ, सूरज पोस्टे सर आणि त्यांचा इतर स्टाफ आणि आमचे सर्व अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी हजर होते. याच्यामध्ये जवळपास 700 विद्यार्थी आणि आमचा जवळपास 100चा स्टाफ या रॅलीमध्ये हजर होता. यामध्ये आपण पोलीस स्थापनेनिमित्त आपण विद्यार्थी जे आहेत, इतर जे नागरिक जे आहेत, त्यांना पोलीस दलाविषयी माहिती देणं, त्याचबरोबर वेपनविषयी प्राथमिक माहिती देणं, जे शस्त्र असतात पोलिसांचे त्याबद्दल प्राथमिक माहिती देणं, ट्रॅफिकचे नियम, नवीन पोस्को कायदा याबद्दल माहिती या कार्यक्रमात दिली जाते. आपण जेव्हा रॅली काढून या ठिकाणी आलो आहोत, त्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी येऊन या ठिकाणी त्यांच्या छोटेखान्यामध्ये एक पाण्याची बॉटल आणि बिस्किट पुडा आपण दिला होता. त्याचा आस्वाद त्यांनी घेतला आणि सर्व जो कार्यक्रम आहे तो अतिशय शांततेमध्ये पार पडलेला आहे. तर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व जनतेना तसंच आमच्या पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या वर्धापन दिनाच्या अतिशय हार्दिक शुभेच्छा. पोलिसांचा प्रतिमा ही नेहमी जनतेमध्ये चांगलीच राहिली पाहिजे, हा त्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि तशीच इमेज आमचे पोलीस अंमलदार अधिकारी करत आहेत, ह्याची मी खात्री तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद. ते एकदम सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण आहे. साहेबांनी प्रत्येक गोष्ट रेजिंगची आपलं जे आहे रॅलीमध्ये तुम्ही सर्व तरुण मुलं, एकदम बाल आमचे मित्र, बाल मैत्रिणी, सर्व आपला स्टाफ, गोष्टीपुरा सर्व स्टाफ यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की जवळपास 1 किलोमीटरचं अंतर त्यापेक्षाही जास्त असेल. तुम्ही अतिशय शिस्तीमध्ये एवढ्या उन्हामध्ये चालत आलात म्हणजे नक्कीच तुम्ही स्ट्रॉंग आहात आणि तुमच्यासाठी एक बार टाळ्या व्हायला पाहिजे. तर एवढ्या उन्हातानामध्ये तुम्ही आलेला थोडा आम्ही तुम्हाला तुम्ही थकला असाल एक पाणी बॉटल आणि एक बिस्किटचा पुडा छोटासा देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि तेही विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्त पद्धतीने इथे येऊन आणि रेझिंग डे बद्दल महत्व जाणून तुम्ही घेत आहात. आता ज्या तुमचा वेळ न घालवता आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश कदम साहेब, त्याचबरोबर बीसी साहेब, त्याचबरोबर आमचे कदम साहेब आणि विशाल बहात्रे असतील, अनुपमा केंद्रे मॅडम असतील, देवकती साहेब असतील आणि तारू साहेब असतील, हे सर्व आमचे अधिकारी आहेत. त्यापैकी काही वेपनची माहिती प्रत्येक अधिकाऱ्यांना माहीत आहे. तर वेपनची माहिती समोर येऊन आपल्याला जे सांगतील ते तुम्ही शांतपणे पाहायचं. आणि पोलीस दलामध्ये IPS, मिलिटरी, पुन्हा PSI, PI, पोलीस खात्यामध्ये कसं आपल्याला मुली सुद्धा कसं वरिष्ठ अधिकारी बनता येईल, त्यासाठी आपल्याला कसं प्रयत्न करता येईल. कारण की चांगले माणसं पोलीस खात्यामध्ये असणं खूप आवश्यक आहे. हे तर आहेच, IFS आहेत, पण IPS आणि PSI, PI आपला पोलीस हवालदार का असणार, एकदम परफेक्ट माणसं या ठिकाणी, चांगले माणसं या ठिकाणी यायला पाहिजे. आता तुम्हाला आमचे PSI श्री गणेश कदम साहेब आपल्याला वेपनबद्दल माहिती देतील, ते तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घ्यायचं. थँक्यू. या हत्याराचं नाव आहे SLR 9mm. ही रायफल आहे. SLR म्हणजे सेल्फ लोडिंग रायफल. एकदा कॉक केला ही मॅगझिनची कॅपॅसिटी संपेपर्यंत तुम्हाला पुन्हा कॉक करायची गरज पडणार नाही. सर्व मी पहिल्यांदा तुम्हाला याची बेसिक माहिती सांगतो, त्याच्यानंतर यांचे पार्ट्स कोणते कोणते आहेत आणि कोणते कोणते पार्ट्स महत्वाचे आहेत ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा हे जे वेपन आहे ते पोलिसांचं सर्वात महत्वाचं वेपन आहे. तुम्ही रस्त्यावर थांबलेला पोलीस बघत असाल किंवा SRPचे लोक बघत असताल किंवा रस्त्यावर तुम्हाला थांबलेला जर पोलीस दिसला आणि त्याच्यामध्ये हातामध्ये जर वेपन कोणतं दिसत असेल तर तुम्हाला हे SLR रायफल दिसते. ह्या SLR रायफल ही वापरण्यासाठी सेफ आहे, त्याची कारगर रेंज चांगली आहे. त्याच्यानंतर हा जो वेपन आहे तो सगळ्यात महत्वाचा याच्यासाठी असा आहे की याचा जो वापर आहे तो फार कमी वेळेस आणि कमी कारणासाठी केला जातो. आता या वेपन बद्दल माहिती सांगायची तर सगळ्यात महत्वाचं ही आहे मॅगझिन.
आपल्याला जे बुलेट टाकायचे त्या मॅगझिन मध्ये टाकायला लागतात. त्या मॅगझिनची कॅपॅसिटी आहे 15 राऊंडची, म्हणजे याच्यामध्ये एकूण 15 राऊंड बसतात. 15 वेळेस तुम्ही फायर करू शकता. या साईडने याच्यामध्ये बुलेट टाकले जातात. याच्यामध्ये एकूण 15 राऊंड बसतात. हा SLR रायफलचा राऊंड आहे. हा 9mm 7.62 mm रिमलेस बॉल अम्युनिशन याची निर्मिती ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये केली जाते. हा जो पुढचा पितळी भाग दिसतोय तो ऍक्च्युअल राऊंड आहे आणि बाकीचा जो भाग दिसतोय मोठा हा खाली केस आहे. फायर केल्यानंतर याच्यामध्ये जे बारूद असते ते बारूदला आग लागल्यानंतर ही जी पितळी गोळी दिसते तुम्हाला, ही पुढच्या आरोपीला किंवा पुढच्या अतिरेकेला आपण ज्याच्यावर फायर करतो त्याला लागते. ही एवढीच गोळी लागते, बाकीची एवढी मोठी गोळी लागत नाही. हे रायफलचं याला मजल म्हणतात. हे बॅरल आहे. आपण राऊंड फायर केल्यानंतर जी गोळी बाहेर पडते रायफलच्या ती इथून पडते. आता ही रायफल फायर कशी करावी तुम्हाला दाखवतो. हे आहे कॉकिंग हँडल. ही झाली कॉक. कॉक झाल्यानंतर हा ट्रिगर आहे. ट्रिगर दाबल्यानंतर फायर होतो आणि इथून गोळी बाहेर पडते. ही साधारण माहिती आहे. याच्यापेक्षा जास्त माहितीची आपल्याला सध्या काही गरज नाही. मी दुसऱ्या वेपनची माहिती देण्यासाठी लोखंडे साहेबांना आमंत्रित करतो. आता मी म्हटलं कार्बाईन तुम्ही कार्बाईन म्हणताय काय? तुम्ही काय म्हणताय याला? आम्ही याला लहानपणी म्हणतो रायफल. तुम्ही काय म्हणता? विचार तू. याला म्हणतात कार्बाईन वेपन. बरोबर, आम्ही म्हणतो याला कार्बाईन वेपन. ठीक आहे. आम्ही याला लहानपणी म्हणतो रायफल आहे का मशीन गन आहे ते म्हणतो ना. पण जेव्हा आलो मी पुलिसमध्ये आलो तेव्हा मला समजलं की बा हे रायफल आहे, कार्बाईन आहे. हे बघा याची मॅगझिन आहे. या मॅगझिन मध्ये आपण राऊंड भरतो. तुम्ही पाहता ना मूवी वगैरे, त्यात कसे राऊंड भरतात तसे राऊंड भरते. ठीक आहे. ठीक आहे. लावायचं असं भरायचं, लावून टाकायचं, फायर करायचं. बरोबर. हे वेपन आपण कधी वापरतो ठीक आहे माहिती आहे तुम्हाला. ओके मी सांगतो. ठीक आहे. हे वेपन जे आहे एका वेळेस एक राऊंड फायर करतो. ठीक आहे. आणि एका वेळेस बस फायर पण करतो. म्हणजे समजा याच्यात आपण जर बटन दाबून धरलं ओके आणि एक ग्लास बटन दाबलं तर एक राऊंड येतो बाहेर. आणि आपण हे बटन दाबून जर धरलं कंटिन्यू तर यामध्ये जेवढ्या राऊंड आहेत ते सगळ्या एकाच वेळी फायर होतात. त्याला काय म्हणतात बस्ट फायर. आपण जेव्हा पाहतो ना मूवीमध्ये एखाद्या मूवी पाहिला त्यासोबत आपला रायफल असतो, आमचा स्टाफ असतो, आपण पकडतो दाखवतो. बरोबर ना. एकदा बटन दाबलं पूर्ण फायर होऊन टाकतो. राईट. ओके. तसं ही आहे कार्बाईन वेपन. याच्यामध्ये राऊंड भरतात. आता तुम्हाला सरांनी सांगितलं की बाबा राऊंड असतो त्या राऊंडला एकदा मागून असं बटन दाबलं क्लिक केलं जे बारूद बाहेर पडले जातात. हे याचा राऊंड आहे. छोटा आहे ना. ओके. याचा अर्थ काय छोटा आहे म्हणजे याची लांबी जी आहे म्हणजे वेपन फायर केल्यानंतर जे लांब जाती गोळी त्याची डिस्टन्स कमी असणार आहे. ती जी मागची रायफल होती किंवा ती गन होती त्याची राऊंड मोठा होता. ओके. ते जेव्हा आपण फायर करतो समजा इथून जर फायर केलं आपण ज्या ठिकाणी रॅली सुरू केली होती ना त्या ठिकाणी तिथपर्यंत राऊंड करणार. समजलं का. कोणत्या त्या वेपनचा जवळपास 1 ते 2 किलोमीटर. ठीक आहे. त्या वेपनचा. याचा नाही. याचा कमी. इथून फक्त आपण ते रोड पर्यंत किती मागे रोड लागला नाही. याचा अंतर आहे जवळपास 300 मीटर. समजलं का. 300 मीटर राऊंड आहे. ओके. काही छोटी आहे. याचा अंतर काय अंतर कमी असणार आहे. आणि शॉर्ट रेंज वेपन
आणि याचा वापर कसा असतो, जेव्हा आपण एखादा वारफिल्ड असते किंवा गडचिरोली असतो किंवा नक्षल एरिया आहे, ज्या ठिकाणी आपल्याला अंदाज खाली फिरावं वाटते, जाळीबागला आपले शत्रू असतात, त्या ठिकाणी हा वेपन वापरला जातो. आणि ते जे वेपन आहे, ज्या ठिकाणी आपला सिंगल एखादा व्यक्ती असतो, जो वाचरिक असतो किंवा आहे, त्याकरता आपण ते वापरतो. काही माहिती सांगायचं आणखी जास्त काही? ओके. ह्या वेपनचं नाव आहे इन्साज. यापूर्वी थोड्या वेळपूर्वी माझे सहकारी गणेश कदम साहेबांनी तुम्हाला एक वेपन दाखवलं होतं, SLR. त्याचं सेम व्हर्जन आहे, फक्त हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये याचं मेकॅनिझम जे आहे त्याच्यापेक्षा थोडं सॉफ्ट आहे, त्यामुळे हे आपल्या भारतीय सैन्यामध्ये हे वेपन आणले गेले आहे. त्यानंतर ह्याची थोडक्यात माहिती अशी की त्याची मेकॅनिझममध्ये मॅगझिन, ह्याची राऊंड कॅपॅसिटी, मजल व्हॅल्युसिटी आणि ह्याची कारगर रेंज आहे ते जवळपास सारखीच आहे. पण त्याच्यामध्ये चेंज थोडं असं आहे की ह्याची मॅगझिन जी आहे हे ट्रान्सपरंट आहे. ह्याच्यामध्ये राऊंड भरताना आपल्याला स्पष्टपणे किती राऊंड आहे त्याच्यामध्ये दिसतो. आणि ह्याच्यामध्ये ज्या फायरिंग वगैरे करताना ह्याच्यामध्ये ब्रश फायर सुद्धा होतो, राऊंड फायर सुद्धा होतो. ह्याच्यामध्ये सिस्टीम आहे, हा चेंजिंग लिव्हर आहे. जर तुम्हाला फायरिंग करायचं आहे, लिव्हरवर आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. किंवा समजा आपल्याला जर फायर करायचं आहे, हा लिव्हर जर खाली केला, हा राऊंड फायर होईल. परत त्याच्या खाली जर केला, हा ब्रश फायर होईल. आता ह्याला जो आहे, हा समोरचा जो भाग आहे हा बॅरल आहे, म्हणजे समोरच्या सांगायची नळी आहे, इथून राऊंड फायर केल्यानंतर इथून राऊंड पास होतो. साहेबांनी यापूर्वी तुम्हाला तो राऊंड दाखवलेला आहे आणि राऊंड बद्दल माहिती सांगितलेली आहे. त्याबद्दल मी अधिक वेळ न घेता याच्याबद्दल जास्त माहिती सांगितली. हे झाला कॉक केल्यानंतर कधी पण ना वेपन डिसिप्लिन मध्ये फायर करताना वेपनचं बॅरल हे वरी असलं पाहिजे, जेणेकरून कुणाला हानी नाही झाली पाहिजे. हा झाला फायर. समजा एखाद्या वेळेस जर राऊंड फायर झाला नाही, मिस फायर झाला, तर हा बॅरलचा आतमधला पोर्शन आहे, तर आपण चेक करू शकतो की आतमध्ये राऊंड आहे किंवा कसे. तर असेल तर ह्याला असं 1-2 वेळेस स्टॉक केल्यानंतर राऊंड हा ऑटोमॅटिक खाली पडतो आणि वेपन हे खाली होते आणि सेफ होते. ही रॉकची स्टाईल आहे. ही रॉकची स्टाईल आहे. ही रॉकची बंदूक आहे. ही बंदूक आता वापरत नाही, ही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी खास बाहेर काढलेली आहे. याची फायर करायची कधी आवश्यकता पडत नाही. ही 12 बोरची बंदूक आहे. ह्या 12 बोरची बंदूक एखाद्याला याच्यातली जर राऊंड लागला, एखाद्याला याची गोळी जर लागली, तर तो वाचण्याची शक्यता फार 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 कमी आहे. एखाद्याला छातीमध्ये जर त्याचा राऊंड लागला तर छातीमध्ये एवढ्या मोठ्या आकाराचा बोगदा पडतो, त्याच्यामुळे तो माणूस जिवंत राहतच नाही. पुन्हा एकदा कॉक करून दाखवतो तुम्हाला. झाली कॉक आणि हा झाला फायर. मम्मी पापा रह सकते हैं, ये कॉम्प्रोमाइज करते हैं किसके लिए? देश के लिए, आपके लिए. और इनको एक भी फेस्टिवल नहीं रहता. आप दिवाली करते, धूलिवंदन करते, ईद करते, 31 का ये, तो ये 31 मना क्या सर? नहीं मना. पुलिस डिपार्टमेंट कभी भी नहीं मनाता, क्योंकि वो अपने काम के लिए रखते. वो हमारी सुरक्षा पहले प्रायोरिटी रहती कि वो पब्लिक सुरक्षा रहनी चाहिए. और ये बहुत बड़ी बात है सर. अगर पुलिस डिपार्टमेंट नहीं रहता तो हम सेफ नहीं रहते थे. शायद आज हम पाकिस्तान में रहते थे. पुलिस डिपार्टमेंट अगर महाराष्ट्र और भारत में नहीं रहता था ठीक से, तो हमारी हालत पाकिस्तान की जैसी होती. ये रियलिटी है. डिसिप्लिन हम बोलते ना सर, डिसिप्लिन तो डिसिप्लिन, नियम कायदा तो कायदा, ये पालने वाले लोग हम ही हैं. इनकी जितनी रिस्पॉन्सिबिलिटी बनती है उतनी रिस्पॉन्सिबिलिटी हमारी भी बनती है कि हम भी कुछ करें. और सर्व मी थांबतो आता, खूप ऊन लागले मुलांना. आणि सर्व पोलीस प्रशासनाला उदगीरवासियांकडून, आमच्या उदगीरवासियांकडून तुम्हाला धन्यवाद मानतो.
आणि तुम्हाला शुभेच्छा देतो किंवा आज हा तुमच्या वर्धापन जर पोलीस वर्धापन झालं त्याच्याही शुभेच्छा देतो आणि आमच्या उदगीरवासीमध्ये उदगीर बाबाचे सेवा करता आम्हाला संधी दिला आणि गेल्या पुढच्या वर्षांनी याच्यापेक्षा मी मोठं करू तुम्ही आम्हाला संधी द्या कारण पुस्तकपोद्दार लन्स पोलीस हमेशा तुमच्यासोबत राहतील वेळ धन्यवाद. आणि प्रिन्सिपल स्टाफ सर्व विद्यार्थी आपण एवढ्या छानपणे आणि एवढ्या शिस्तबद्दल आलात आमचं जे काय आमच्याकडून तुम्हाला सेवा भेटायला स्वीकारलात त्याबद्दल आपण सर्वांचे थँक्यू व्हेरी मच आभार मानते आणि सर प्रोग्राम संपूर्ण थँक्यू.